मागे पुढे उगवी कोडे संकट विठाला विठाला समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगरणीतपाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकरू खलानीशवादाप नोदारदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरादयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक माझा Thank you.
पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रयलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ महान भगवत भक्त संत साधू देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. जगद्गुरु श्री तुकोबराय पारमार्थिक जीवनामध्ये जी अवस्था प्राप्त झाली ती अवस्था आणि ती अवस्था कशामुळे प्राप्त झाली याचं प्रतिपादन करतायत विठ्ठल. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी आजची सेवा काय निमित्तानं आहे हे आपल्याला सर्वांना ज्ञात आणि श्रुत आहे. तरी देखील आज या ठिकाणी आपण भगवान महामुनी अगस्ती महाराजांच्या पादस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या अकोले तालुक्यातून त्याचबरोबर धम्य ऋषींच्या पादस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या रामेश्वराच्या भूमीतून नाही का आपण सगळी भाविक मंडळी त्याचबरोबर अगदी सांगली मुंबई या ठिकाणाहून ही सगळी भाविक मंडळी या ठिकाणी या अखंड हरिनाम सप्ताह करता तीर्थयात्रे करता आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. असंच आहे ना. आता या तीर्थयात्रेचं आपल्याला ज्यांच्या माध्यमातून सौभाग्य प्राप्त झालं ते श्री रामेश्वर पायी दिंडी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य सुदामजी महाराज कोकणे त्याचबरोबर नाही का अगस्ती ऋषी पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण राजेंद्रजी महाराज नवले मंगळापूर पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष मंगळापूरची दिंडीच नाही का एक दिंडी काढावा लागत. मला दिंडी काढायची काही गरज नाही महाराज मी उत्तराधिकारी नाही का म्हणून मी जरा थोडासा अजून निश्चिंत आहे नाही का. महाराज म्हटले आता महाराज दिंडीत ज्यावेळेस चालतो त्यावेळेस महाराज नेहमी म्हणत असतात बरं का इकडे लक्ष द्या आता. महाराज नेहमी म्हणत असतात तुला काय होते आमच्या दिंडीतून चालायला इकडून या दिंडीतून चालायला काय होतं जातो तिकडून अगस्ती महाराजांच्या दिंडीतून आता होतंय काय बाबा सगळी मित्रमंडळी जीवाभावाची सगळी मंडळी तिकडून असतात मन रमतं जरा नाही का मित्रमंडळीमध्ये म्हणून आम्ही तिकडून जातो आम्ही इकडून नाही येऊ आमचं जरा मन रमायला लागल्यावर तसं परिस्थिती वेळ आणि काळ सगळ्या गोष्टी करून घेत असतो नाही का. आता पुढचे 7 दिवस नाही का आपण दररोज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दर्शनाकरता जाणार आहोत नाही का. वेगवेगळ्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि संपूर्ण आपली मागच्या वर्षी आपण जिकडे गेलो ती अयोध्या भूमी देवभूमी बरं का. त्यानंतर आपण काशीमध्ये गेलो ज्ञानाची भूमी ही अयोध्या देवभूमी असा आवाज घुमतोय जरा हॉलमुळे नाही ते विकू बिकू काहीतरी वाढले त्याच नाही. आणि ही जी भूमी आहे ना बरं का वृंदावन ही जी भूमी आहे ही भक्ती प्रेमाची भूमी आहे बरं का. भक्ती प्रेम आणि भगवान परमात्मा बरं का. ज्ञान एक वेळेस आपल्या जवळ ज्ञान नसलं तरी चालेल असलंच पाहिजे पण नसलं तरी चालेल. एक वेळेस आपल्याकडे नाही का योगाधिक साध्य नसली तरी चालतील पण आपल्या अंतःकरणामध्ये भक्ती प्रेम सुख त्या ठिकाणी आपल्याला सुखी व्हायचं असं जर वाटत असेल ना तर आपल्या अंतःकरणामध्ये भक्ती प्रेम सुख हे भगवान परमात्म्याच्या प्रती असलंच पाहिजे बरं का. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडित वाचका ज्ञानियांशी बरं का. पंडिताला
भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. बर का, ज्ञान पाहिजे पण भक्ती प्रेमाशिवाय नको. बर का, भक्ती प्रेम अंतःकरणामध्ये पाहिजे. मग आपण ते भक्ती प्रेम सुख मिळवण्याकरता या वृंदावन भूमीमध्ये आलेलो आहोत. बर का, भगवान परमात्म्याच्या भूमीमध्ये आलोय, राधा राणीच्या या भूमीमध्ये आपण त्या ठिकाणी आलोय. आज या ठिकाणी सगळी आता खरं जर पाहिलं आपण तर माझ्यापेक्षा सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, गायक मंडळी, वादक मंडळी, सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांच्या सारखी तपोनिधी मंडळी नाही का. खरं तर भगवान परमात्म्याच्या अतिशय जवळ गेलेली आणि अवस्थेला प्राप्त झालेलं एक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय पूजनीय बाबा, ते देखील आपल्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत. बरं का, मला वाटत नाही आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भक्ती प्रेमाचा किती पाजर फुटलेला आहे भगवान परमात्म्याच्या प्रती मला माहित नाही, पण भगवान परमात्म्याच्या जवळ गेलेलं व्यक्तिमत्व या ठिकाणी आज आपल्या सगळ्यांच्या समवेत उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने बरं का, खऱ्या अर्थाने आपल्याला बरं का भगवान परमात्म्याच्या जवळ घेऊन जाणारी ही व्यक्तिमत्व पूजनीय सुदामजी महाराज कोकणे असतील, पूजनीय बाबा मनोहर बाबा भोर असतील, त्याचबरोबर पूजनीय राजेंद्रजी महाराज नवले असतील, पूजनीय सुनीलजी महाराज मंगळापूरकर आणि ही सगळी आमची सगळी आपली नागनाथ महाराज आहेत. अजून आता सगळ्यांची नावं मला पाठवतील 7 दिवसात, हरकत नाही. आता सगळी नवीनच मंडळीत माझ्यासाठी नाही का. रामनाथ काका आहेत, बाकीचे आपली काका आहेत इकडे. आता खरं तर मी महाराजांना म्हटलो तर महाराज आपल्याकडे भरपूर सारे कीर्तनकार मंडळी आहेत इकडे, पण पहिला दिवस माझ्याकडे कशाला. ते म्हटले आता तुमच्या नावातही गणेश आहे आणि गणेश असल्या कारणामुळं नाही का ही सुरुवात तुमच्यापासून झाली पाहिजे. मग झाली. आता इथं दादा होते, इथं आपले बालचंद महाराज ना, बालचंद महाराज होते. आता इकडे हे महाराज तर इथं या भूमीमध्ये काही काळ वास्तव्याला राहिले, काही काळ हे महाराज या ठिकाणी वास्तव्याला राहिले नाही का. इथली जी भूमी ना, इथले रजकन बघा तुम्ही, एकदम असे एकदम आपल्या ढेकळांसारखे नाही बरं का. इथले रजकन बघा एकदम मुलायम रजकन आहेत. का? कारण इथे भगवान परमात्म्याचं वास्तव्य झालंय नाही का. भगवान परमात्म्याच्या पायाचे रजकन आपल्याला देखील आपल्या अंगावर देखील आले पाहिजे बरं का. आपल्याला देखील भक्ती प्रेम सुख मिळालं पाहिजे आणि ते भक्ती प्रेम सुख मिळवण्याकरता या सर्व संत मंडळींनी आपल्याला इथपर्यंत आणलंय. 8 दिवस बरं का, 8 दिवस आपण काय करायचं, फक्त भक्ती प्रेम आणि सुखाचाच अनुभव या ठिकाणी घ्यायचा आहे. एखादी वेळेस आपली नाही चालेल, नाराज होऊ नका, पण ज्या कामासाठी आपण या ठिकाणी आलोय ना ते काम अतिशय मनमुराद आनंद लुटा. एक तुम्हाला सांगू का, मागच्या वर्षी अयोध्येला आनंद लुटला, यावेळेस तर मात्र आपण भक्ती प्रेमाच्या भूमीमध्ये आहोत. या ठिकाणी आपल्याला किती आनंद आणि किती सुख मिळेल याचा विचार करा बरं का. फार आनंद आहे या भूमीमध्ये. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबा या अभंगातून बरं का पारमार्थिक जीवनामध्ये आपल्याला जी अवस्था प्राप्त झाली ती अवस्था नेमकी काय प्राप्त झाली आणि ती अवस्था कशामुळे प्राप्त झाली याचं प्रतिपादन करतात. विठाला परमार्थाच्या क्षेत्रामध्ये आपलं जीवन एका विशिष्ट उंचीवर पोहोचावं, एखाद्या विशिष्ट उंचीवर जावं असं जर वाटत असेल तर आपल्या जीवनामध्ये अवस्था आपल्या जीवनामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, अवस्था म्हणजे नेमकं काय? अवस्था म्हणजे नेमकं काय? त्याचं पहिलं उत्तर आपल्याला देतो. अवस्था म्हणजे काय? भगवान परमात्म्याचं दर्शन आपल्याला होत नाही बरं का. भगवान परमात्मा आपल्याला दर्शन देत नाही म्हणून आपल्या अंतःकरणाची नुसती तळमळ 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 तडफड तडफड होणं याला अवस्था असं म्हणायचं. भीती लागी
लागे पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. नुसती तळमळ 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 व्हावी, आपल्या अंतःकरणाची देव भेटत नाही म्हणून, देव आपल्याला दर्शन देत नाही म्हणून आपल्या अंतःकरणाची काय झाली पाहिजे, तळमळ झाली पाहिजे. एक भगवान परमात्म्याचं दर्शन आपल्याला होत नाही ना, म्हणून आपलं अंतःकरण नुसतं झुरलं पाहिजे. झुरोनी पांजरा होऊ पाहे आता, येई पंढरीनाथा भेटावया. बर का, अंतःकरण झुरलं पाहिजे. अशी अवस्था आपल्याला, अशी स्थिती आपल्याला प्राप्त होणं, याला काय म्हणायचं, अवस्था. बर का, भगवान परमात्म्याच्या दर्शनाशिवाय जीवनामध्ये प्राप्त होणारे सगळे भोग तुच्छ वाटणं, याला काय म्हणायचं, अवस्था. अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लेईले गे माये. ज्ञानोबराय म्हणतात बरं का, अष्टभोग भोगणे माते नाही. बोलत चला, याला काय म्हणायचं, प्रत्येक भोग आपला तुच्छ वाटला पाहिजे. भगवान परमात्म्याचं दर्शन होत नाही म्हणून. बरं का, आणि अजून सांगतो बरं का, अवस्था कशाला म्हणायचं, आपल्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारची सुख आपल्याला प्राप्त झाली, पण ते सुख आपल्याला प्राप्त झालंय ना, ते आगीसारखं आपल्याला पोळणं, याला काय म्हणायचं, अवस्था म्हणायचं. बरं का, माऊली ज्ञानोबराय म्हणतायत, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कानोवन माळी वेगी भेटवा का, गणू वाजे घुण घुणा वारावा हे चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी. विचार करा बरं का, चंदन चंदन चंदन. बरं का, उकळत्या तेलामध्ये जर चंदनाचा एक थेंब टाकला ना, तर उकळतं तेल काय होतंय, शांत होतंय. एवढी शीतलता कशात आहे, चंदनात आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतायत, अशा चंदनाची चोळी मी अंगामध्ये घातलेली आहे, परंतु भगवान परमात्म्याचं, त्या कान्होबाचं मला दर्शन होत नाही. म्हणून काय होतंय, ती चंदनाची चोळी देखील मला काय होते, पोळते आहे. जीवनामध्ये सुख आपल्याला प्राप्त झालंय, पण भगवान परमात्म्याचं दर्शन होत नाही ना, तर ते सुख सुद्धा आपल्याला दुःख वाटलं पाहिजे. याला अवस्था म्हणतात. विठाला विठाला आता मला भगवान परमात्म्याचं दर्शनच होणार नाही, म्हणून फक्त डोळ्याला धारा लागलेल्या आहेत, धारा लागलेल्या आहेत, धारा लागलेल्या आहेत. अशी स्थिती आपल्याला प्राप्त होणं ना, बरं का, अशी स्थिती आपल्याला प्राप्त होणं, याला अवस्था म्हणायचं. बरं का, आता भगवान परमात्म्याचं दर्शन होणार नाही. गोड प्रसंग आठवला बघा. बरं का, भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळ सोडून ज्यावेळेस मथुरेला जातात, त्यावेळेला गवळणी सगळ्या शोक करतायत. भगवान परमात्म्याचा विरह त्यांना सहन होईना. गवळणी शोक करतायत, भगवान परमात्मा तर मथुरेला निघून गेले होते, नाही का. तिकडे मथुरेला गेल्यानंतर भगवान परमात्म्याला एक सखा भेटला. कोण, उद्धवजी. बरं का, उद्धवजी सखा भेटला. एक दिवस रात्रीच्या गप्पा चालू होत्या. उद्धवजी एकदम आद्यस्त कुटस्थ, नाही का, हे अशाच वेदांताच्या गप्पा मारत होते.
आणि मग भगवान परमात्मा म्हटले हा उद्धव अंतःकरणाने चांगला आहे, पण याला ज्ञानानं परिपूर्ण आहे, पण याला भक्तिप्रेम सुखाचा अनुभव मिळाला पाहिजे. आणि मग याला भक्तिप्रेम सुखाचा अनुभव कुठे मिळेल, तर याला गोकुळात पाठवला पाहिजे. दुसऱ्या दिवशी भगवान परमात्मा एकदम उदासीन अशा प्रकारचे बसलेले होते आणि उदासीन अवस्थेमध्ये बसलेले असताना त्या ठिकाणी उद्धवजी त्या ठिकाणी येतात आणि उद्धवजी म्हणतात, देवा अहो काय झालं तुम्हाला, एवढे उदास झालात? काय नाही रे म्हणे, मी ज्यावेळेस गोकुळ सोडून या ठिकाणी आलो त्यावेळेस गोकुळामध्ये ज्या गवळणी आहेत ना, त्या गवळणी बिचारा शोक करतायत, त्यांना तो माझा विरह सहन होत नाही. त्यांचा शोक शांत करण्याकरता कुणाला तरी पाठवावं म्हणतोय, कोण जाईल? त्यावेळेस उद्धवजी म्हटले, देवा मी जातो ना, नाही का, मी जातो म्हटले. आणि मग देवालाही तेच पाहिजे होतं. भगवान परमात्म्यानं उद्धवजींना त्या ठिकाणी पाठवलं. उद्धवजी आपला रथ घेऊन गेले. ज्या वेळेला उद्धवजी आपला रथ घेऊन गोकुळामध्ये गेले, एका चौकामध्ये 4-5 गोप त्या ठिकाणी बसलेले आहेत. उद्धवजी आपला रथ घेऊन त्या ठिकाणी गेले. उद्धवजी बोलतात, मला नंदराजाच्या वाड्याला जायचंय. त्या गोपांनी असा हात केला, जा म्हणले, हा जो पाण्याचा पाट वाहतोय ना, या पाण्याच्या पाटाच्या कडेकडेनं जा. तुम्ही नंदराजाच्या वाड्याला गेलेला असाल. त्याप्रमाणे उद्धवजी त्या पाण्याच्या पाटाच्या कडेकडेनं त्या नंदराजाच्या वाड्याजवळ जातात आणि पाहतात तर काय, तो पाण्याचा जो पाट होता तो नंदराजाच्या वाड्यातूनच बाहेर येत होता. तर झालं असं होतं, ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळ सोडून निघून आले ना, बरं का, त्यावेळेला नंदराजाच्या वाड्यामध्ये 1 कोट गायी होत्या. 1 कोट गायी होत्या. त्या भगवान परमात्म्याचा विरह त्या गायींना सहन झाला नाही, म्हणून त्या गायी ढसाढसा त्या ठिकाणी रडत होत्या आणि त्या पाण्याचा फाट त्या ठिकाणी वाहत होता. भगवान परमात्म्याचा विरह सहन झाला नाही म्हणून मुखी जनावरं रडत होती. मला एक सांगा ना, भगवान परमात्मा आपल्याला दर्शन देत नाही, भगवान परमात्मा आपल्याला विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा आपल्याला कधी दर्शन देत नाही म्हणून आपण कधी ढसाढसा रडलोय का? मग आपण जीवनामध्ये कधी रडत नाही का? जीवनामध्ये आपण रडतो, पण देव भेटावा म्हणून रडत नाही हो. या संसारातल्या नाचक्या कुचक्या वस्तू आपल्याला भेटत नाही ना, म्हणून आपण रडतो. विठ्ठल भगवान परमात्मा गवळणी ज्या ठिकाणी शोक करत होत्या ना, भगवान परमात्मा तिकडे गेले. एका बागेमध्ये गवळणी शोक करत होत्या. एका गवळणीला लांबून पाहिलं, पिवळा पितांबर घातलेला आहे, रथ आलेला आहे. माझा कृष्ण परमात्मा आला, माझा कृष्ण परमात्मा आला. धावत 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 गेली. पाहिलं तिनं, कृष्ण परमात्मा नाही म्हणली, त्याच्यासारखा हिरमुसली बिचारी तशीच माग आली. उद्धवजी त्या गवळणीकडे जातात. गवळणींना म्हणतात, नका शोक करू, कुठे नाही भगवान परमात्मा. ईश्वर सर्वभूतानां, कुठे नाही भगवान परमात्मा. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, सर्वा गटी राम देहादेही एक. ही सगळी प्रमाण उद्धवजींनी त्या ठिकाणी त्या गवळणींना म्हणून दाखवली. कुठं नाही भगवान परमात्मा, सगळीकडे भगवान परमात्मा आहे. फक्त तुम्ही मनानं त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा, भगवान परमात्मा तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. गवळणी म्हटल्या, तीच तर अडचण आहे ना. जाताना तो कृष्ण परमात्मा एकटा नाही गेला,
आमचं मनच घेऊन गेला हो. आता आम्ही कसं त्याचं चिंतन करायचं? हरिले माझे हरिले हरिने माझे हरिले चित्त भारवीत विसरले आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक. त्या गवळणी म्हणतात तीच तर अडचण आहे ना, तो जाताना एकटा नाही ना गेला, आमचं चित्त मनच घेऊन गेला. म्हटले आता कसं आम्ही त्याचं चिंतन करायचं? एक गवळण आली, तिनं त्या उद्धवजींच्या हाताला धरलं, असं ओढत 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 नेलं. एका भिंतीवर तिनं हुबेहूब भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चित्र काढलं होतं. हुबेहूब भगवान श्रीकृष्ण परमात्मा. उद्धवजींनी त्या चित्राकडे पाहिलं आणि पुन्हा त्या गवळणीकडे पाहिलं. गवळणीला विचारलं, एवढं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं हुबेहूब सुंदर चित्र तू काढलं, गुडघ्यापासून खाली पाय काढायला विसरली का? तिने पायच काढले नव्हते. विसरली का तू? ती म्हटली विसरले नाही, मुद्दामच नाही काढले. का नाही काढले? ती म्हटली जर मी याला पाय काढले आणि पुन्हा हा जर मला असाच सोडून गेला तर मग मी काय करू? मला एक सांगा, चित्रातल्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावरचं एवढं प्रेम, साक्षातल्या भगवान परमात्म्यावर त्याचं किती प्रेम असेल विठ्ठल. याला अवस्था म्हणायचं बरं का. भगवान परमात्म्याचं दर्शन जरी झालं ना बरं का, किंवा भगवान परमात्म्याच्या दर्शन आपल्याला जीवनामध्ये नाही झालं तरी आपलं अंतःकरण फक्त भक्त आणि फक्त भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्येच राहिलं पाहिजे. याला अवस्था म्हणायचं. आणि भगवान परमात्म्याचं जर आपल्याला दर्शन झालं तर आपल्या देहाचा आपल्याला विसर पडला पाहिजे, अशी भगवान परमात्म्याकडे आपण प्रार्थना करायची. देहाचा विसर पाडीमज
मला काय पडू दे देवा, माझ्या देहाचा विसर पडू दे. या पुण्यभूमीमध्ये बरं का आपण जाणारच आहोत. पूजनीय प्रेमानंदजी महाराजांच्या दर्शनाकरता जाणार आहोत. त्या संत महात्म्याच्या दर्शनाकरता आपल्याला जायचंय. त्यांना दोन्ही किडण्या नाहीत बरं का, त्यांना दोन्ही किडण्या त्यांच्या काम करत नाहीत, त्यांना डायलिसिस करावं लागतं. तरी देखील राधाराणीचं राव त्यांच्या सतत मुखात आहे, सतत मुखात आहे, सतत मुखात आहे. मला एक सांगा ना, आपल्या पायात साधा काटा टोचला तर 2 दिवस आपण पाय घेऊन फिरतोय. हां नाही का. त्या पूजनीय बघा त्यांच्याकडे, याला म्हणायचं बरं का, याला अवस्था असं म्हणायचं.
आपल्या स्वतः करता टाळ्या वाजवा बरं का. गाये नाचे उडे आपुलिया छंदे अशा प्रकारची अवस्था बरं का ही कुठं भगवान परमात्म्या करता. गाये भगवान परमात्म्या करता नाचे गाये भगवान परमात्म्या करता उडे आपुलिया छंदे अशा प्रकारची अवस्था आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होणं याला अवस्था म्हणतात. विठ्ठल महान भगवत भक्त घेऊन गेले विदुर काका बरं का. विदुर काका महान भगवत भक्त. हस्तिनापुरातली मोठी असती. विदुर काका म्हणजे दासीपुत्र नाही का. विदुर काका म्हणजे साक्षात यमधर्माचा अवतार. पण मांडव्य ऋषींच्या शापामुळं विदुर काकांना त्या ठिकाणी बरोबर ना मांडव्य ऋषींच्या शापामुळं विदुर काकांना त्या ठिकाणी दासीच्या पोटी जन्म घ्यावा लागला. आणि कुठे हस्तिनापुरात बरं का. मग आपले धृतराष्ट्र राजा पंडू आणि विदुर काका हे भाऊ बरं का. हे भाऊ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्या वेळेला माझ्या द्रौपदी मातेचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेला एकही रथी महारथी त्या दरबारामध्ये बोलत नव्हता. स्वतःचे 5 पती होते देखील 5 पतीने त्या ठिकाणी मानाखाली घातल्या. 5 पती बोलायला तयार नाही. फक्त भीम उठला आणि भीमानं प्रतिज्ञा केली होती जी मांडी फोडून टाकली. बाकी कोणी बोलायला तयार नव्हतं. त्या स्थितीमध्ये जर बोललं कोण असेल ना तर माझे विदुर काका बोलले धृतराष्ट्राला. धृतराष्ट्राला सांगितलं धृतराष्ट्र अरे दरबारात जे काय चाललंय ते योग्य चाललं नाही. आवर म्हणे दुर्योधनाला. पण पुत्र मोहानं मोहित झालेला धृतराष्ट्र काहीच बोलायला त्या ठिकाणी तयार नव्हता. आणि त्यावेळेला दुर्योधनानं मात्र माझ्या विदुर काकांचा त्या ठिकाणी अपमान केला. मला म्हाताऱ्या अरे खातो आमचं राहतो आमच्यातच आणि गातो त्यांचं चल निघ म्हणे इथून. आणि त्या ठिकाणी विदुर काका अपमान झाला विदुर काकांचा. विदुर काका म्हटले आता हस्तिनापुरात राहायचं नाही. विदुर काका वनामध्ये गेले आणि वनामध्ये वास्तव्य त्या ठिकाणी करू लागले. भगवान कृष्ण परमात्म्याचं नामचिंतन ते करतायत. एक दिवस नाही का युद्धाच्या सलगी करता भगवान श्रीकृष्ण परमात्मा हस्तिनापुरात आले. ही बातमी विदुर काकांना कळाली. हस्तिनापुरामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या स्वागताकरता भरपूर केली. दुर्योधनानं भरपूर तयारी केली होती. अख्खा हस्तिनापूर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बघण्याकरता त्या ठिकाणी दर्शनाकरता त्या ठिकाणी आलं होतं. विदुर काका असे गर्दीतून लांब पाठीमागं उभे होते. पाहत होते माझा कृष्ण परमात्मा मला दिसतोय का. कृष्ण परमात्मा दिसतोय का. आणि कृष्ण परमात्मा देखील पाहत होते गर्दीमध्ये माझे विदुर काका मला कुठं दिसतायत का. आणि उंच टाचा करून त्या ठिकाणी विदुर काका भगवान परमात्म्याला असं पाहतायत. भगवान परमात्म्याची ती रथयात्रा त्या ठिकाणी चाललेली आहे. भगवान परमात्म्याला कुणी फुलं भगवान परमात्म्यावर त्या ठिकाणी टाकतंय. कोण गुलाल उधळतंय. त्यांची एकदम मस्तपैकी भगवान कृष्ण परमात्म्याचं स्वागत त्या ठिकाणी होतंय. माझे विदुर काका त्या ठिकाणी असे बघतात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं. आणि विदुर काकांच्या अशी दृष्टी एकमेकाला दृष्टी होते. आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने फक्त सांगितलं नजरेला सांगितलं जेवायला तुमच्या घरी येतोय. काय कळालं विदुर काकांना. विदुर काका धावत घरी गेले. विदुर काकींना सांगितलं भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हटले जेवायला घरी येणार आहे. काय होतं विदुर काकांकडे. विदुर काका रानावानात जायचे. कंदमुळं फळं काय भेटतील तेवढे आणायचे खायचे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं नामचिंतन करायचे. रात्रंदिवस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं नामचिंतन. काय होतं इकडे भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुर्योधनाकडे गेले. इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे नाही का. आता जास्त सांगत बसत नाही. माझ्याकडे 8:45चा वेळ आहे. 8:45 वाजलेत. तुम्ही सगळे दमलेले आहात. त्या ठिकाणी सलगी काही ती होत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी विदुर काका इकडे काकींना म्हणतायत मी गावात जातो काहीतरी मी घेऊन येतो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकरता. काहीतरी भोग आपण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकरता केला पाहिजे ना. आणि मग तेवढ्यामध्ये काकीनं सडासंवर्जन केलं आणि स्नानाकरता काकी मोरीमध्ये गेल्या. आणि इकडे भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी अर्जुन त्या दुर्योधनाने भरपूर असे 56 प्रकारचे भोग त्या ठिकाणी केलेले होते. जेवणाची व्यवस्था केलेली होती. पण त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत हा
आज तुझ्याकडचं निमंत्रण नाहीये जेवायला, मी विदुर काकांना शब्द दिलाय त्यांच्याकडे जाणार आहे. त्यावेळेला तो दुर्योधन बोलतो, अरे काय आहे त्या म्हाताऱ्याकडे तिकडं, कशाला जातात ते कंदमुळं फळं खायला, इथं मी 56 प्रकारचा भोग केलाय ना. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हटले नाही, मी त्यांना शब्द दिलाय म्हणे जेवणाची माझी व्यवस्था तिकडे. आणि त्यामुळे कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी विदुर काकांच्या त्या झोपडीजवळ येतात. विदुर काकी स्नानाला गेलेले आहेत बरं का. स्नानाकरता पाणी अंगावर घेतलंय आणि दाराची कडी भगवान परमात्म्यानं वाजवली. भगवान परमात्मा आतमध्ये गेले. विदुर काकीला आवाज दिला, काकी म्हणे मी आलोय. त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडं पाहिल्यानंतर माझी विदुर काकी जी आहे ना सुलभादेवी बरं का, त्यांना त्या देहाचा विसरच पडून गेला, विसरच पडला. म्हणजे काय स्नान करतोय का काय करतोय, ओली वस्त्र अंगावर तसेच. आणि भगवान कृष्ण परमात्म्याकरता बसायला पाठ द्यायचा ना, त्या पाठावर स्वतः जाऊन बसल्या. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणे बसा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा खाली बसलेत. तिथे एक केळाची टोपली होती आणि ते केळाच्या टोपलीतून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अशी केळं सोलून द्यायला लागलाय बरं का. आतलं ते सगळा गर स्वतः खायच्या आणि केळं सालं भगवान परमात्म्याला द्यायची. आणि माझा भगवान परमात्मा आहे ना, ती सालंसुद्धा खायचा हो, आपल्या हातचा निवत खात नाही देवा भगवान परमात्मा. पण माझ्या विदुर काकीच्या हातची काय खाल्ली, केळीची सालं खाल्ली. आणि तेवढ्यामध्ये विदुर काका गावातून सगळं सामग्री घेऊन त्या ठिकाणी आले हस्तिनापुरातून आणि पाहिलं भगवान परमात्मा खाली बसलेले आहेत. विदुर काकी त्या ठिकाणी सुलभादेवी त्या कुठं बसलेल्या आहेत, पाटावर बसलेल्या आहेत. आणि आतला सगळा घर स्वतः खातात आणि भगवान परमात्म्याला काय देतात, साल देतात, साल बरं का. हे पाहिलं आणि ओरडले काकीवर, चुला काय चाललंय. आणि मग भानावर आल्या बरं का, मग भानावर आल्या. आणि मग बघितलं तर भगवान परमात्मा खाली बसलेत, आपण पाटावर बसलोय, आतला घर आपण खातोय, साली भगवान परमात्म्याला देतोय. भानावर आल्या. आणि मग त्यावेळेस विदुर काकाने एक 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 केळ सोलून द्यायला भगवान परमात्म्याला लागले, गर द्यायला लागले. त्यावेळेस माझे भगवान परमात्मा बोलतायत, काका एक सांगू का, मगाच्या सालाला जी गोडी होती ना ती आता तुमच्या गरेला नाही. का बरं त्या सालीला गोडी होती, कारण ती अवस्था, ती स्थिती माझ्या विदुर काकींना त्या ठिकाणी प्राप्त झालेली होती. याला अवस्था असं म्हणायचं. विठाला विठाला परमार्थातली अशी परमोच्च स्थितीवरची स्थिती, परमोच्च स्थितीवरची अवस्था त्या ठिकाणी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना प्राप्त झाली. अभंगाच्या प्रथम दासा काही भय नाही त्रयलोकी, भय नाही त्रयलोकी. ही अवस्था आम्हाला प्राप्त झाली. आणि ती अवस्था आम्हाला कशामुळे प्राप्त झाली, तर त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणातून देत आहेत. आम्हा हरीच्या दासा काही, आम्ही त्या हरीचं दास्यत्व स्वीकारलं, आम्ही त्या हरीचं दास्यत्व पत्करलं. त्याच्यामुळे आमच्या जीवनात भीती राहिली नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रयलोकी. विठोबा रखुमाई
सोडायची, कारण आपल्याला 9:45 वाजता 9:57ला या ठिकाणी ग्रहण सुरू होणार आहे आणि ग्रहण सुरू झाल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं जेवण या भूमीमध्ये आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे आपल्याकडे 1 तासाचा वेळ आहे. 1 तासाच्या वेळेमध्ये आपल्याला भोजन करायचं आहे आणि त्यामुळं आपण सेवा लवकर या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या राधाराणीच्या चरणावर, अगस्ती महाराजांच्या, रामेश्वर महाराजांच्या चरणावर या ठिकाणी समर्पित करावं. ज्ञानेश्वर